आज बनवते अंड्याच्या पनीरचं कालवण। त्यासाठी थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आहे, एका वाडग्यात मीठ टाकलं आहे, 4 अंडी फोडून घेतलेत आणि ती चिरलेली कोथिंबीर टाकली आणि हे बॅटर चांगलं मिक्स करून घेतलं आणि ह्याला 2 शिट्या काढल्या। बघा बॅटर चांगला मिक्स झालं आहे। आता एका तव्यात 2 बारीक कांदे कापून घेतले आहेत, 2 टोमॅटो, 4-5 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या। हे सगळं मी खूप भाजायचं नाही आहे, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगलं भाजून घेतलं। हे बघा 2 शिट्या झाल्या, अंड्याचे कसे मस्त स्लाईस करून घेतले। आता हे भाजलेला वाटप मी मिक्सरला लावून घेणार आहे, एकदम बारीक पेस्ट करायची त्याची। एक टोप घेतला, त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यात थोडासा कांदा टाकला। कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। त्याच्यात मी आपला घाटी मसाला टाकला। घाटी मसाला टाकून पण 2-3 मिनटं चांगला ढवळायचा आणि मग त्याच्यावरती आपण मिक्सरला लावलेली प्युरी टाकायची। त्याच्यात थोडंसं पाणी घाला, खूप गच्च असली का ती चपातीबरोबर नाही खाऊ शकत आपण, म्हणून ती थोडीशी पातळच केली। बघा उकळी आल्यावर मग ते अंड्याचे केलेले आपण स्लाईस केलेत ना ते टाका। कळणार पण नाही कोणाला की ते अंड्याचं आहे, ते असं पनीरच वाटतं बघायला गेल्यावर। हे बघा वरनं गार्निशिंगसाठी कोथिंबीर। असं करून बघा, खूप छान लागते, वेगळीच डिश बनते ही। आवडल्यास माझं चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।